मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे अधिक गतिमान करण्यासाठी अनेक प्रकल्प केंद्रासमोर मांडण्यात आले होते। पण गेली अनेक वर्ष हे सर्व प्रकल्प निधी अभावी रखडले होते। पण केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर अचानक या सर्व रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळाली आहे। या सर्व प्रकल्पांची किंमत सुमारे 900 कोटी आहे। यामध्ये परेल टर्मिनलची मागणीही पूर्ण करण्यात आली आहे। त्यासाठी 80 कोटींचा निधीही देण्यात आलाय। यामुळे परेल स्थानकावरची गर्दी आणि दादर स्थानकावरचा भार कमी होणार आहे। तसंच 5व्या आणि 6व्या मार्गासह कुर्ल्याला तयार होणाऱ्या एलिव्हेटेड मार्गामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक अधिक जलद होईल। पण आमची जी 5th आणि 6th लाईनचं जे प्रपोजल होतं ते प्रपोजल बोर्डामध्ये थ्रू झालेलं आहे आणि त्या प्रपोजलमध्ये आपल्याला 5वी आणि 6वी लाईन याचं कन्स्ट्रक्शन मिळेल। त्याचबरोबर परेल जे स्थानक आहे त्या परेल स्थानकवरती एक टर्मिनस प्लॅटफॉर्म आम्ही निर्माण करू शकू। कुर्ल्याचं जे क्रॉसओव्हरचा जो प्रश्न होता BPTमधनं ज्या मालगाड्या यायच्या तिथे एका फ्लायओव्हरचं पण आमचं प्रपोजल आहे। तर ह्यात महत्त्वाच्या हे घटक आहेत या कामामध्ये आणि हे सगळे कामं आपले सबअर्बन जे ट्रॅफिक आहे त्याच्याशी निगडित आहेत। 2014च्या अखेरीस हे प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण निधी अभावी या प्रकल्पांना आणि पर्यायानं मुंबईकरांच्या विकासाला खीळ बसली होती। आता मात्र या सर्व प्रकल्पांसाठीचा तब्बल 900 कोटींचा निधी मंजूर झाल्यानं हे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहेत। ही बाब नक्कीच आनंदाची आहे। अक्षय भाटकर, जय महाराष्ट्र, मुंबई।